नमस्कार पालकांनो, विद्यार्थी मित्रांनो, नवोदयचा अभ्यास कसा करावा आजचा व्हिडिओ आज आपण काय करणार आहे बघणार। आजचा व्हिडिओ स्किप न करता काय करा बघा। माझ्या शेजारचा असेल, माझ्या भावाचा असेल, माझ्या नातलकांचा असेल, माझ्या पै पाहुण्यांचा असेल किंवा माझ्या वर्गातील असेल किंवा तुमच्या ओळखीचा विद्यार्थी असेल, हुशार होता पण त्याची नवोदयला काय झाली नाही, निवडच झाली नाही। याची कारणे कोणती किंवा माझ्या मुलाच्या बाबतीत मला ती रिस्क काय आहे, नको आहे, याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शोधत आहात तर तुम्ही बरोबर व्हिडिओ जवळ आलेला आणि हाच तो व्हिडिओ आहे, नवोदयचा अभ्यास कसा करायचा आणि पहिल्या प्रयत्नात नवोदयला यश कसं मिळवायचं आणि नवोदय पास करायचं, 100 पैकी 100 मार्क नवोदयला कसे काढायची याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला तर माहिती आहे की मी ॲनालिसिस करून किंवा ठराविक मुद्दे काटछाट करून तो व्हिडिओ मी माझ्यासाठी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी बनवतो, हे तुम्हाला देखील माहिती आहे। त्याचे 4च मुद्दे मी मोजकेच काढलेले। नवोदयचा अभ्यास कसा करायचा, पटकन पहिल्याच प्रयत्नामध्ये नवोदयला यश कसं मिळवायचं ह्याच्यासाठी हे मी 4च मुद्दे या ठिकाणी काढलेले आहे। अभ्यासाचं अचूक नियोजन कसं असावं, प्रत्येक विषयासाठी टिप्स कोणत्या किंवा प्रत्येक विषयाचा अभ्यास करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। तिसरा मुद्दा आहे तो सराव परीक्षा, सराव कसा करायचा आणि मागील 10 ते 15 वर्षाचे पेपर कशा पद्धतीने ॲनालिसिस करून सोडवायचे। पालकाची भूमिका ही लय महत्त्वाची गोष्ट आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी पालकांना काही टिप्स दिल्यात, त्या टिप्स जर तुम्ही फॉलोअप केल्या तर तुमचा मुलगा 100% नवोदयला काय करणार, यश हे संपादन करणार आहे। तर चला मग पहिला मुद्दा काय आहे बघा, अभ्यासाचं अचूक नियोजन कसं असावं। रोज 2 ते 3 तास एकाग्रतेने अभ्यास करणे। तुमचा मुलगा क्लासला जात नाही, तुमचा मुलगा अकॅडमीमध्ये जात नाही, तुमच्या शाळेमध्ये नवोदयची तयारी करून घेत नाहीत, म्हणून पालक म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, पालक म्हणून तुमची कोणती जबाबदारी असली पाहिजे, तर दररोज मुलाचा 2 ते 3 तास अभ्यास त्यानं नवोदयचा केला पाहिजे। तो सुद्धा कसं, एकाग्रतेनं या ठिकाणी केला पाहिजे। अवघड वाटणाऱ्या विषयाला जास्त वेळ दिला पाहिजे। म्हणजे जो विषय तुम्हाला अवघड जातो, 99% विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियमचा असू दे किंवा मराठी मिडियमचा असू दे, मराठी विषय हा नवोदयमध्ये अवघड जातो। नवोदय विषयामध्ये त्याचा तुम्हाला काय पकडता आला पाहिजे, गाभा या ठिकाणी मराठीचा पकडता आला पाहिजे। जो विषय तुम्हाला अवघड जातो त्या मी पुढे ती माहिती सांगणार, तर त्या विषयावर तुम्ही काय दिलं पाहिजे, जास्त भर दिला पाहिजे। हा मात्र जे विषय तुम्हाला सोपं जातात त्याचा देखील विषय काय राहायला पाहिजे, तुमचा सराव या ठिकाणी सुरू राहायला पाहिजे। तिसरा मुद्दा आहे तो अभ्यासामध्ये खंड न पडू देणे। शेजारी लग्न आहे, घरामध्ये कार्यक्रम आहे, पै पाहुण्यांच्याकडे जायचं आहे, फिरायला जायचं आहे, 1 वर्षासाठी पालकांनी आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या थांबवायच्या आहेत, आपल्या मुलासाठी थांबवायच्या आहेत। कारण का, तुम्हाला काय करायचं आहे, नवोदयला या ठिकाणी मुलाला पाठवायचं आहे, त्याच्यासाठी मुलाच्या बाबतीत रिस्क कोणती न घेता त्याचा अभ्यासामध्ये खंड पडणार नाही, याच्यासाठी तुम्हाला 1 वर्ष ह्या गोष्टी काय केल्या पाहिजे, फिरायला जाणे किंवा कार्यक्रमाला जाणे किंवा कोणतं मोठं फंक्शन असेल ते टाळायला पाहिजे। आणि किंवा तुम्ही जरी गेला तर पटकन त्या वेळेमध्ये काय आला पाहिजे, तुम्ही घरी या ठिकाणी आला पाहिजे, मुलाचा खंड पडणार नाही याची काय घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे। प्रत्येक विषयासाठी टिप्स, या ठिकाणी पहिला विषय अंकगणित, सोपा विषय, भाषा, ह्या मानसिक क्षमता चाचणी, ह्या 2 पेक्षा हा विषय काय अवघड आहे। तुम्ही तर म्हणाल की नवोदय ही जगातील एकमेव अशी परीक्षा आहे की जी परीक्षेमध्ये प्रश्न देखील तिथंच असतो आणि उत्तर देखील काय असतं त्या ठिकाणी तिथंच असतं, अशी एक परीक्षा आहे। मग या मराठीसाठी काय केलं पाहिजे सांगणारच आहे। अंकगणित केवळ पाठांतर म्हणजे नवोदयपर्यंत तुम्हाला घेऊन गेलं असं नव्हे, तुम्ही पाठांतर केली म्हणजे भोकमपट्टी केली, तुम्ही नवोदयला तिथं कदापि जाऊ शकत नाही। तुमचा सरावच या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो। संकल्पना तुम्ही समजावूनच घेतल्या पाहिजेत। ज्यावेळी तुमच्या संकल्पना गणितच्या स्पष्ट असतील त्यावेळी तुम्हाला गणितचा प्रश्न कसाही फिरवून विचारू देत, तुमचा गणित काय करणार नाही, चुकणार नाही। त्यानंतर मराठीमध्ये तुमचा भाषेवर या ठिकाणी काय असला पाहिजे, भर या ठिकाणी असला पाहिजे। त्याचबरोबर समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुमचे कंटिन्यू पाठांतर पाहिजे आणि शब्दांचा सराव असणे, म्हणजे 2री 3री 4थी 5वी 6वी शब्दार्थ तुम्ही वाचून काढलं पाहिजे, त्याच्यातले समानार्थी शब्द वाचून काढले, त्याच्यातल्या कविता घेतल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये कोणकोणते शब्द आले। त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळे पुस्तकं चाळून या ठिकाणी तुमच्या कानाला कायम अशा पद्धतीने पेन असावा किंवा सीस असावी, त्यानं तुम्ही ते प्रश्न शब्द काय करायला पाहिजे, दररोज गोल करून तुम्ही वहीमध्ये ते काढलं पाहिजे या ठिकाणी। त्यानंतर येतं मानसिक क्षमता चाचणी, इथं तुम्हाला बरोबर मार्क पडतात। 10 प्रकरण ऐकून दिले, मग 10 प्रकरणाचा अभ्यास केल्यावर नवोदय सुटतं का हो, तर याचं उत्तर तुम्हाला नाही असं आहे।
कारण का 10 प्रकरण सोडवून जर नवोदयचे पैकीच्या पैकी मार्क पडत नाही तर वेगवेगळे प्रकाशनची पुस्तकं वापरून नवोदयच्या आकृत्या कशा पद्धतीने विचारल्या जातात, इथून पाठीमागचं नवोदय कसं विचारलं गेलंय हे तुम्हाला काय करायला पाहिजे, दररोज या ठिकाणी दररोज कमीत कमी तुम्ही 50 ते 100 आकृतींचा काय केला पाहिजे, सराव या ठिकाणी केला पाहिजे. काय अवघड नाही, सोपं आहे ते. त्याचबरोबर सराव परीक्षा मागील वर्षाचे पेपर 10 ते 15 वर्षाच्या मागील पेपर तुम्ही काय पहिले सोडवलं पाहिजे. बाजारपेठेमध्ये आता भरपूर ठिकाणी या ठिकाणी सराव पेपर या ठिकाणी मिळत आहेत. ते 10-15 वर्षाच्या पेपरमध्ये मराठी कसं विचारले, गणित कसं विचारले, बुद्धिमत्ता कसं विचारले हे तुम्ही काय केले पाहिजे, पेपर या ठिकाणी सोडवायला घेतले. पेपर कधी सोडवायला घेतले पाहिजे, तुमचा सिलेबस शिकून पूर्ण झाला पाहिजे, तुमची संकल्पना या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर मग तुम्ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी घेऊ शकताय. वेळेचे नियोजन असणे बरोबर आहे. या ठिकाणी OMR शीट सराव असणे, तुम्हाला वेळेचे नियोजन म्हणजे 2 तास नवोदयचा पेपर आहे तर 120 मिनिटं आहेत या ठिकाणी, तर तुम्हाला मराठीसाठी 30 मिनिटं दिली पाहिजेत आणि त्याचबरोबर गणित बुद्धिमत्तेसाठी 30 मिनिटं. भरपूर वेळ झाला, परंतु मराठीला काय केलं पाहिजे, तुम्हाला 1 तास बरोबर वेळ विचारपूर्वक या ठिकाणी काय केलं पाहिजे, दिला पाहिजे. या ठिकाणी OMR शीट म्हणजे तुम्ही नुसते पेपर न घेता OMR शीट गोल कसे करायचे, आतून बाहेर गोल करायचे की बाहेरून आत गोल करायचे, याचा देखील तुम्हाला काय असणं गरजेचं आहे, सराव या ठिकाणी असणं बरोबर आहे. पेपरच्या चुका शोधणे हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे पालकांच्यासाठी. पेपरच्या चुका शोधणे म्हणजे जर एखाद्या घटकावरचे प्रश्न तुमचे पुन्हा पुन्हा चुकत असतील तर तुम्ही या ठिकाणी तो घटक तुमचा कच्चा आहे असं या ठिकाणी काय करायचं, ठरवायचं आहे आणि तो घटक तुम्ही पुन्हा रिव्हिजन केलं पाहिजे. आणि जिथं चुका होतात तो प्रश्न चुकलेला प्रश्न तो घटक तुम्ही पुन्हा काय केला पाहिजे, रिव्हिजन या ठिकाणी केला पाहिजे. आता पालकाची भूमिका ही टिप्स तुमच्यासाठी आहे. पालकाची भूमिका या ठिकाणी काय असणार आहे, शेवटचा मुद्दा. घरात शांत वातावरण म्हणजे घरामध्ये जो विद्यार्थी तुमचा नवोदयचा अभ्यास करणार त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आवाज दंगा नसावं, ते वातावरण काय असावं, शांत या ठिकाणी असावं. आत्मविश्वास वाढवणे, तुमच्या विद्यार्थ्याचा तुमच्या मुलाचा तुम्ही आत्मविश्वास वाढवा. हा होतं इथं तू असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे. नवोदयमध्ये तुम्ही जर आत्मविश्वास मुलाचा वाढवला तर 100% विद्यार्थी जातो. आणि शेवटचा मुद्दा, मुलांचे नियमित सराव होतो का पाहणे. म्हणजे पालक म्हणून तुम्ही प्रश्नपत्रिका आणून दिल्या, पालक म्हणून त्याला हवे ते मटेरियल आणून दिलं म्हणजे तुमची जबाबदारी संपली नाही. तर दररोज तुमचा मुलगा काय करतो या ठिकाणी जेवताना तुमचा विषय असले पाहिजे. अगोदरचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत, नवोदय म्हणजे काय, नवोदयचा अभ्यास कसा करावा ते देखील मी अगोदर टाकले, ते देखील व्हिडिओ तुम्ही काय करा, जाऊन बघू शकताय. पालक म्हणून तुमचा मुलगा किती काय करतो, कसं नियोजन करतो किंवा कसा अभ्यास करतो, सराव करतो हे पाहणं अतिशय तुमच्यासाठी काय महत्त्वपूर्ण असणार आहे. धन्यवाद.